नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे आणि ज्या ज्या आज अपडेट आलेल्या आहेत त्या आपण एक एक करून बघून घेणार आहोत. ओके, आता लाडकी बहीण योजनेचे मार्च आणि एप्रिलचे पैसे अजूनही आलेले नाही आहेत. ओके, आता त्याविषयी सरकारच्या काय काय नवीन अपडेट आलेले आहेत ते आपण बघून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बडी नावाचं माझं यूट्यूबचं चॅनल आहे, कारण की मी इथे रोज लाडकी बहीण योजनेविषयी ज्या नवनवीन सरकारच्या योजना येतात, अपडेट येतात, त्या मी या व्हिडिओमध्ये सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ओके, आता जी सगळ्यात पहिल्यांदा अपडेट आलेली आहे ती आहे, सध्या महाराष्ट्रात लाखो महिलांचे मार्च आणि एप्रिलचे हप्ते थकीत आहेत आणि यामुळे अनेक ठिकाणी महिलांमध्ये नाराजी दिसत आहेत. आता मलासुद्धा कमेंटमध्ये महिला म्हणतात की सरकार खोटं बोलत आहे, 2100 रुपये देणार होते, पण 2100 तर लांबच राहिले, पण 1500 रुपयेसुद्धा 2 महिने झाले तरी आम्हाला मिळत नाही. बरोबर आहे, त्यांची नाराजी ती पण काही चुकीची नाही आहे, बरोबर आहे. आता मात्र मोठी माहिती समोर आली आहे की सरकारकडून असं सुद्धा सांगण्यात आलं आहे की मे महिन्याच्या मध्यांपर्यंत, म्हणजे की दुसऱ्या आठवड्यापर्यंत पैसे जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच 3000 रुपये तुम्हाला मिळू शकतात 2 महिन्याचे. आणि काही रिपोर्टमध्ये असं सुद्धा सांगितलं आहे की 4500 बद्दलही चर्चा आहे, पण त्यावर अजून अधिकृत शिक्कामोर्तब तरी नाही झाला. 4500 कोणासाठी? ज्यांचे 3-4 महिन्याचे पैसे थकलेले आहेत त्या महिलांसाठी. ओके, ज्यांची KYC कंप्लीट आहे, सगळं बरोबर आहे, त्या महिलांना हे पैसे येऊ शकतात. ओके, आता पैसे का अडकले? ओके, याची काही बेसिक कारणं आहेत, मी तुम्हाला सांगतो. 3 मुख्य तर कारणं आहेत. KYC पूर्ण नाही खूप साऱ्या महिलांची, त्यामुळे त्यांचे पैसे येणं आणि या योजनेचा त्यांना लाभ मिळणं थांबलेलं आहे. आधार कार्ड बँकेशी लिंक नाही, त्यामुळे सुद्धा बहुतांश महिलांचे पैसे येत नाही आहेत. बँक DBT सक्रिय नाही आहे आणि ज्यांनी ह्या प्रक्रिया पूर्ण नाही केल्या ज्या महिलांनी, त्यांचे पैसे अडकण्याची शक्यता जास्त आहे. आता काय करायचं महिलांनो, मी तुम्हाला नक्की सांगतो. ओके, जर तुम्हाला अजून पैसे आले नसतील, अजून तर कोणालाच आलेलं नाही आहे, पण त्याच्या आधी ही कामं तुम्ही आधीच करून ठेवा. आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का ते एकदा चेक करून घ्या. परत KYC ती तर आता डेट निघून गेलेली आहे, पूर्ण गेली असेल तर कॉंग्रॅच्युलेशन्स. ओके, तुमच्या बँकेत DBT चालू आहे का ते एकदासुद्धा तुम्ही चेक करून घ्या. ओके, आणि कारण की जो आपल्याला वितरण येतो लाडक्या बहिणी योजनेचा तो DBTद्वारेच येतो, त्यामुळे बँकेत जाऊन तुम्ही विचारू शकता की माझं DBT चालू आहे का, DBT. ओके, आणि हे सर्व केल्यावरच तुमचे पैसे तुमच्या खात्यात बरोबर टायमिंगला येतील. ओके, आणि सरकारकडून अनेक अपात्र अर्ज देखील रद्द केलेले जात आहेत. ओके, का? कारण की चुकीची माहिती आहे, डुप्लिकेट अर्ज आहेत. काही वेळेस तर पुरुषच महिला बनून अर्ज करतात, म्हणून तुमची माहिती बरोबर आहे का ते तुम्ही नक्की तपासून घ्या. तर बहिणींना थोडक्यात सांगायचं झालं तर मार्च एप्रिलचे पैसे लवकरच येण्याची शक्यता आता तरी दिसून येत आहे आणि 3000 एकत्र मिळू शकतात. पण सर्व प्रक्रिया पूर्ण असणे तुमचेसुद्धा गरजेचे आहे. जसं की KYC कंप्लीट असेल तर चांगलंच आहे, DBT लिंक आहे का बघून घ्या, आधार बँकेशी लिंक आहे का बघून घ्या. ओके, आणि जर ही माहिती तुम्हाला उपयोगी थोडीसुद्धा वाटली असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज तुम्ही लाईक करा आणि अशाच रोजच्या अपडेटसाठी माझ्या चॅनलला, बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. ओके, थँक्यू.